दहशतवाद्यांनी पहलगामवरती जो हल्ला केल्यानंतर भारताने आज प्रत्युत्तर दिलेले आहे आणि 9 ठिकाणी दहशतवादी ठिकाणी जे पाकिस्तानच्या 9 दहशतवादी ठिकाणी हल्ला केलेला आहे। या बाबतीत भारतामध्ये प्रत्येक ठिकाणी जल्लोष व्यक्त केला जातोय। या बाबतीत उल्हासनगरमध्ये नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आपण जाणूया। काय साहेब, काय आज जो हल्ला केलाय भारताने जय हिंद, जय महाराष्ट्र। तो पाकिस्तान हा नेहमीच दहशतवादी हल्ले करतो आणि हे नवीन नाही आहे। याच्या आधी पण पुलवामामध्ये आणि पहलगाममध्ये पाकिस्तानने दहशतवादी हल्ले केले होते। मुंबईमध्ये पण बॉम्ब ब्लास्ट केले होते। याच्यामध्ये विनाकारण सर्वसामान्य निरपराध नागरिक यांना बळी दिला जातो आणि कित्येक जणांचे संसार उद्ध्वस्त केले जातात। त्यांचा काही दोष नसताना असे निरपराध लोक काही कारण नसताना दहशतवादी हल्ले करून त्यांचा हे संसार सगळे उद्ध्वस्त केले जातात। याबद्दल देशातील सगळी 140 कोटी जनता ही अत्यंत वैतागलेली आहे आणि याचा चांगला धडा पाकिस्तानला कायमस्वरूपी शिकवावा ही जनसामान्यांची भावना आहे। सतत हे असे हल्ले हे चांगले नाहीत। विनाकारण काही चिथावणी नसताना हे हल्ले करतात। तर याचा एकदाच चांगला धडा शिकवला पाहिजे की परत पाकिस्तानने कधी नाव वरती काढलं नाही पाहिजे। भारत सरकारने जी आता भूमिका घेतलेली आहे त्याचं आम्ही सर्व स्वागत करतो आणि अशीच भूमिका घेऊन ठाम राहिलं पाहिजे आणि पाकिस्तानला कायमस्वरूपी धडा शिकवला पाहिजे। काय वाटतं तुम्हाला आज जो 1:30 वाजता हल्ला केला? आज जो 1:30 वाजता हल्ला केला तो पहलगामवरती जो भ्याड हल्ला केला त्याचं हे प्रत्युत्तर आहे आणि हे प्रत्युत्तर आणखी जोरदारपणे दिलं पाहिजे। नुसतं आता जे 9 ठिकाणी स्ट्राईक न करता त्यांना पूर्ण पाकिस्तानात बॉम्ब टाकले पाहिजेत आणि संपूर्ण बेचिराग केलं पाहिजे। कारण हा जो त्रास आहे तो पूर्वीपासून चालत आलाय आणि तो पूर्णपणे एकदा नेस्तनाबूत केला पाहिजे। त्यामुळे माझं असं मत आहे की हा पूर्ण हल्ला करून त्यांना नेस्तनाबूत करून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला पाहिजे। पूर्ण पाकिस्तानाने नेस्तनाबूत केले पाहिजे। तुमचं काय म्हणणं आहे आज जो हल्ल्यामध्ये? माझं तर असं मत आहे की कंप्लीट पाकिस्तान नष्ट करून टाकावा असं माझं वैयक्तिक मत आहे आणि एकदाचा बॉम्ब टाका, हा विषय संपवून टाका। विषय संपून टाका। काय तुमचं काय म्हणणं आहे? पाकिस्तानचे तुकडे तुकडे केल्याशिवाय आपण ना शांत बसलोच नाही पाहिजे। पाकिस्तानमध्ये आतंकवाद्यांचा हा पूर्ण गड आहे आणि हा पाकिस्तान जो आहे आतंकवादी हे सगळीकडे त्यांच्याकडे आहेत। ज्या वेळेला हे तुकडे तुकडे होतील त्यावेळेलाच हे शांत होऊ शकतं। तो आज हल्ला झाला आज जो पहलगामवरती जो हल्ला केला होता त्याचं जे प्रत्युत्तर आहे ते व्यवस्थितरित्या आपण देतो आहोत आणि हे जे आज 9 ठिकाणी जे आपण हे बॉम्ब टाकलेले आहेत त्याच्यामुळे त्यांनाही लक्षात येईल की भारत हा आता साधा राहिलेला नाही। बरोबर आहे, भारत हा साधा राहिलेला नाहीये आणि पूर्ण भारताचे म्हणजे जे पाकिस्तानचे तुकडे तुकडे झाले पाहिजे, पूर्ण पाकिस्तान नष्ट केला गेला पाहिजे असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे। पाहायला गेलं तर पाकिस्तान विरुद्ध तीव्र निषेध प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत आणि तसंच भारत सैनिकांनी जे घेतलेलं आजचं जे पाऊल आहे त्या बाबतीत सर्वांमध्ये जल्लोष व्यक्त केला जात आहे। कॅमेरामॅन नितीन अजोगाने साम TV उल्हासनगर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।